हसते काय तिचे बना वाईट जास्वंद. केसांची मस्ती नाही का? नाही कडी बाबू नाही अरे कर तसही बरोबर येईल. खराब येईल. नमस्कार गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी घरातच आहे. आज कॉलेजला गेलो नाही कारण की काल गेलेलो. एक दिवस आड जायला लागते ना, म्हणजे कॉलेज तर रोज असते पण मी एक दिवस आड जातो. एवढा लांब रोज जायला व्हायचं घेते. मम्मीने बनवून घेतली सोलकढी. बघा खोबरा ह्याच्यान काय काय हा एक पाकळी लसणाची आणि अर्धी मिरची. आता पाकळी लसणाची आणि अर्धी मिरची. मला पण हे सोलकढीची रेसिपी लावरा लसूण बिसून टाकून. लगेच कॅमेरा चालू झाला लगेच शुद्ध चालू होती भाषा. बोल काय डोकं तुझं बघला. आता याच्यात कोकम बिकम डाल, पाणी पण डाल हलका. नंतर एकदम लिक्विड सारखं आलं. आता दुधासारखं आहे, खोबऱ्याचं तर दूध आहे. नंतर त्याच्यात पाणी आणि कोकम डाल, मग प्रॉपर सोलकढी बनव. आणि मग नंतर आपल्याला एक चूल बघायला जायचं आहे. ते पण तुम्हाला दाखवेल. मम्मीला नवीन चूल घ्यायची होती. मम्मीला स्पेशल कस्टमाइज करायची आहे ती चूल. अशी पाहिजे, तशी पाहिजे. मग म्हणून चाललं बघायला इकडं. इथंच आहे जवळच. मग जाऊन सोलकढी पिऊन जाऊ आधी. काय आणि काय माझ्या म्हणण्यानुसार बनली पाहिजे. जाम शुद्ध होते नाही का, तुम्हाला नाही समजणार. मम्मीने आपल्याला एक काम दिले, डालीला फोडणी द्यायचं. आधी तेल टाकू द्यायचं. आता बघा तुम्ही, मी व्हेज पण बनवता. डालीला फोडणी कशी येतात. बस का होतं तेल एक मिनिट खोलून ठेवून दे बाबा. पहिला टाकायचा, गॅस फास्ट करायचा का. पहिला टाकायचा लसूण, कढीपत्ता टाकू ना. कढीपत्ता या तो वाजायला लागला. जिरा, लास्टला हलकी हिंग. आता याला असं करायचं. टाकू ना. बॅग कशी फोडणी. डन. डाळ जाईल. गॅस बंद करायचा. बघा जेवलो आता. घेतले मस्तपैकी सोलकढी मम्मीने बनवली. मी ऐशी जराशी भारी लागते. मी पिऊन बघली. जायच्या आधी आपल्याला आईस पॉट आणि टेबल वरती ठेवायला लागेल. पप्पाने वरती ठेवायला सांगितलं, कालच सांगलेला. पण मी कॉलेजला गेलेलो आणि आल्यावर झोपलो. मला काय जमला नाही. मी मेडिकलला जायचं होता म्हणून आता ठेवतो. आईसपोर्ट ठेवतो, मग टेबल घेऊन मग आपण निघू. आणि आईसपोर्ट नेला वाटते. आता आपण जाऊ. काय हां रेती नाही, तो पेंट निघत चालले. गेट खोलले. तर आधी जायचं आहे चूल बघायला. मग चूल बघितली का मम्मीला झाडं बघायला जायचं आहे. स्टेरिंग अशी हाड जरा वाटली. गाड्या टाकतात मेन रोडला अशा येड्यासारख्या फालतू. आणि मग मी थांबलो मेन रोडच्या मधीनच थांबलो. रिक्षांच्या मध्ये काढा कैशा काढता काढा. आता इथंच आहे ब्रिज आहे ना, ब्रिजच्या इथंच आहे. तिकडंच जायचं आपल्याला. गाडी लावली मेन रोडवरच आहे हो दुकान. इथं मम्मीला चूल बघायची नाही, चूल कस्टमाइज करायचे. यो बनवायचा ये बनवायचं 10,000 रुपये सांगते. याचा साचा आहे. साचा लकड़ी का ही बनाना पड़ेगा. सासा रहेगा, लकड़ी का ही बनाएंगे.
दाखव तर सही, मला तर दाखव. कांदे पिलेले वास येतो. मग मला तर दाखव ना. तुला पण त्याचं म्हणजे 2,500 तो बनवायचं, 10,000 वरचं कसलं त्याचं साचं बनवायचं. 12,500ची. हा खोलला. 12,500ची चूल. साचं बनवायचं 10,000. हा त्याचं असं ते असं काहीतरी त्या प्रमाणे होत असेल. 9 टन मारतो. चूल बघली पण चूल काय मम्मीला नाही, त्याच्यावर साचाच नव्हता त्याच्या. मम्मीची चूल पण इंटरनॅशनल आहे ना, एके साईडला पूजाचा, एके साईडला बनवाचा, त्याचा साचाच नाही. ते 10,000 लागेल. मग आता चाललं प्लांट बघायला. मम्मीला झाडं बघायची होती 2-3. त्या दिवशी आपण बघितले नाही का, तीच मम्मीला दाखवून देतो. त्या नर्सरीमध्ये आपण परत आलो, त्या दिवशी आलेलो तिथं. मम्मीला झाडं दाखवलं. ती बघलेली ही बघलेली नाही, ही बारकीवाली बघलेली काट्यासारखी टीव्हीच्या आठवाला. मम्मीला पण काही झाडं आवडली नाही इकडची. मम्मीला मोठे नर्सरी न्यावं लागल. हा म्हणजे एक इकडं बरोबर व्हरायटीचं झाड असतील. मोठावाला पाहिजे मम्मीला जरा. साईडला ठेवण्यासाठी कोणचे या साईडला टीव्ही एवढा छोटासा चांगला म्हणजे असे ठेवण्यासारखे असतील असे चांगले झाड. प्लस महाग पडले तरी चालतील. मग एकच उचलू. हा एक आणू. महाग असलं तर एक आणू, पण आणू झाड तर आणू. दिवा जाम लावला आता आपण झाड बरोबर का नाही. इथं दुसऱ्या नर्सरीला आलं तेव्हा आपल्या टोल नाक्याच्या समोरच आहे. कोणसा झाड लोगे मॅडम? कोण आहेच नाही इथं, पण दिसतच नाही. मीच विकू का? झाड चांगलं वाटत पण नाही आहे. याच्यान गावठी तुळशी कंची, ही गावठी, ही बघा, ही गावठी तुळशी, नॉर्मल तुळशी. काय यो बघा नजरवाला झाड, तो नजरचा सिम्बॉल असते नाही का, त्याच्यासारखा झाड आहे बघा. तो नाही का नजरचा काही पॅन्डंट असते त्याच्यासारखं वाटतं नाही का. याला कंचा झाड बोलतात. याला सदाफुली कवरे कलरचे अन बघते. 1 2 3 4 सदाफुली कला बोलतात माहितीये का? कारण की दर सीझन मध्ये फुलत असते म्हणून त्याला बोलतात सदाफुली. चल, व्हाईट जास्वंद, व्हाईट जास्वंद. आम्ही दुसरे इथं पण आलो. दुसरा नाही ऍक्च्युली तिसरा होता. इथं पण मम्मीला का आवडला नाही. अरे हसते काय तिचे बना, काय माणूस आहे आवडा आला सुसाट. मी हॉर्न मारला तर बघून हसते. हसला कसा असा हसला. अरे काय बोलू र. हलकट एक नंबर रिक्षावाले. म्हणजे इथून तिथून जागा नसेल तिथून पण काढते. एक नंबर माणसांची. यावी त्या इंडियन रोडचं नाव खराब केले. हॉर्न दिला आयला और सुसाट तो कट मारून त्या इको आल्याला माझ्यासमोर ही आयसा हसत चालले. बेकार दात दाखवत होता. गुटखा घातल्या ना म्हणून. झाडांसाठी ना बालकुमला जाऊ एकदा. तिथं काय माझीवड्या तिथं मोठी आहे नर्सरी आणि तिथं चांगलं असतं झाड. आणि पोट साठी काढले छोटे छोटे पोट साठी बोलली तू. पोट साठी सॉरी. तर घरी आलो. घरी येऊन पॅन्ट बिन चेंज केली कारण की व्हाईट पॅन्ट घातलेली. व्हाईटवाली ती मागते जाम म्हणून घालायला जाम जीवाव येते. त्या रिक्षावाल्याने आता बरोबर कार्यक्रम केलेला. आता एवढा सावकाश चालव पण एवढी घाई असते रिक्षावाल्यांना. बिजाचं मागे 3 जण, पुढे त्याच्या आजूबाजूला 2 जण, एवढी माणसं भरून तो अशी कट मारून चाललेला. माझी गाडी अशी क्रॉस करते, इकडून इकोवाला आला, तो थांबला, त्याला कट मारून तो सुसाटला चाललेला. विचार करा. इकोवाल्याच्या पाहिजे मी थांबलो आधी बघायला का त्या साईडच्या कोण येते का. मला तरी वाटलेला कोण ना कोण हुशार असेलच. बरोबर हुशार निघला. गेला तर गेला कट मारून. जसं काही म्हणजे काय बोलू यार याला.
खाली देऊ चुलीचं याच्यावर राहिलं व्हॉट्सअप मध्ये याच्यावर थांब तिथं चुलीवाल्याला फोटो दाखवायचा होता तर मम्मी फोटो कशी शोधते माहिती का या फोनमध्ये ना गॅलरीना शोधायला जाम म्हणजे नीट शोधायला लागते स्क्रीनशॉट वेगळा फोटो वेगळा व्हॉट्सअप फोटो वेगळा मम्मी डायरेक्ट काय करते व्हॉट्सअपचे स्टेटसमध्ये जाते यो दाबते लगे रिसेंट फोटो आला यो दाबते ही चूल मम्मीला पाहिजे होती अशी मम्मी देशी जुगाड लागला जास्ती डोका नाही चालवायचा तर आता चहा ठेवू संध्याकाळची 5 वाजले चहा पिऊन अर्धा एक तासात आपण जाऊ मेडिकलला ॲज युजल आपला रोज का रोजी तर आता सिद्धू आले कॉलेजवरून आणि त्यांनी मला पाणी आणायला सांगितलं म्हणजे त्यांनी पाण्याचा ग्लास आधीच भरून ठेवले आणि मला सांगला तो ग्लास आण मी घेतले खाली ग्लास आता बघा तर सिद्धू आले कॉलेजवरून सिद्धू बसले जेवायला त्यांनी मला सांगले पाण्याचा ग्लास आणायला यो बघा घे ए डर गया पाणी काय फेकला काय होतं जरासा ठेमठेम तर पडलात ना घाबरवला काही तवका नाही घाबरला तो बाहेर कसं वाटतं मस्त संध्याकाळ झाले वातावरण बघा मस्त वाव भैया पण आले भेलवाला भैया याची वेल आमच्या इथे राहता तर तुम्ही याची वेल खालीच पाहिजे कारण की जो कांदा आणि चटणी टाकते ना आहे ती कशी क्रंची बिंची असते ना मग त्याची पण अजून बरी वाटते कांद्याच्या मग खायला खूप मजा येते खायला आता चाललो मेडिकलला काय सनसेटचा व्ह्यू आहे सनसेटचा व्ह्यू बघायला मी कॅमेरा फोन आणला 1 मिनिट लाईट बंद करून दे हे बघा काय खतरनाक वाटते कॅमेरा एवढा जस्टिफाय नाही करत पण असा विदाऊट कॅमेरा तो भारी वाटते ना वहिनीचा ना कालचा ब्लॉग बघत होतो आम्ही फुल क्रिंजी ब्लॉग आहे तुम्हाला बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा एंगेजमेंटवाला ब्लॉग फुल तो जेव्हा नवराचा साखरपुडा लागते तेव्हा तो मधीन येते पॉंग पॉंग 2 वेळा येते आता बघा आता परत केसांची मस्ती नाही का बघ केसांची मस्ती नाही तू माझ्या जागी सिद्धूला मार मी काय बोलणार नाही पण माझ्या केसांची मस्ती नाही हा चल बोल हा मग ठीक आहे ना देतील तुम्ही आताच टाकली ना ब्लॉग 5:30 वाजता 5:30 वाजता नाही बघितलं त्याला सांगलं तुझा फोटो टाकले बोल 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 काय हा कर बघू तू कर नाही करते मम्मी पण ऐशी करते कर ना कर नाही कर हा कशी येते तशी तर कर ना अरे कर तर सही नाही टाक खराब आली तर नाही टाकणार घे नाही खराब आली तर नाही टाकणार अरे खराब आहे ऐशी कर पटकन कर नाही कडी बाबू नाही अरे कर तर सही बरोबर येईल खराब येईल आता खराब चांगला कोण बघते चला नमस्कार आहे आज आहे दुसरा दिवस मी काल ब्लॉगिंगच नाही केली आता भावना मॅडम भेटलेली म्हणाल ते ब्लॉग बनवते का ब्लॉग बनवत नाही का सोडून देत मी कॅमेरा चालू करणार होतो मॅडम शिकवत होती म्हणून तुम्ही जरा एम फॉर्मचा डायरेक्ट वरचा लेवलचा मॅडम डायरेक्ट वरच्या लेवलचा शिकवत होती एम फॉर्म आम्हाला बोलत होती करशाल आम्ही आता कॉलेजच सोडणार आहोत काही दिवसांनी ही असं देत आहे मॅडम तुम्ही बोलता तुमच्या क्लासमधून असा कोण आलेला का अरे म्हणतात क्विज कॉम्पिटिशन मध्ये भाग घे तुम्ही घेतला का तू घेणार होता म्हणून आम्ही घेणार होतो अरे मला तिने सांगितले म्हणतो घे म्हणतो तू कोणी नाही रोल नंबर अरे आमची पाटली 70-71 पासून तर आमचा रोल नंबर करणार का तिथं आमच्या कॉलेजला एक क्यूज कॉम्पिटिशन डोंबिवलीला आहे त्याचं काहीतरी फर्स्ट प्राइज 15,000 असं 10,000 15,000 आणि काही किती हजार आहे लास्ट किती हजार आहे तिसऱ्याला 5,000 अरे काला येते तिसऱ्याला 5,000 आमचे क्लास शुभमचे क्लासमधले पोरं कसं हुशारात म्हणून त्यावेळी घेतला आमच्या क्लासमधले पोरावी कशाला घेतला माहिती का 10,000 15,000 पैसे ऐकून घेतले
चावी घेतली त्यांनी वायर काढली ती बघ. आता जुगाड करेल, चावी काढली ना आता वायर काढेल गाडीची बघा. ढकलत आहे बाहेर, त्याला चांगला यो गेट आहे, गेटापर्यंत ढकलत आहे, ऐकत नाही. बघू ना करते का, बघू चालू करते का. आई शपथ, अरे लादी कापते तो. स्मोक मशीन चालू केलं, अरे बरं लादी कापते तो. काय माणूस आहे. अरे आवरायला तू बाहेर राहिला असता ना बघ, लोटीत आले असते. आवरायला तू लोटत आयला असता. मला लॉक निघ नाही रे, लॉक काढलं. यांचे घरांची बघत असताल ना, हे बघा आयशा गाड्या तुमच्या खराब करते, आयशा गाड्या खराब करते. नाही चोऱ्या करणार ह्योच येतो. योच कॉलेजच्या पण बाईक चोरीला जाताना न बघत नाही ते. नाही तो चालू करूनच दाखवला आपल्याला. काय तुमचं चालू उन्हात, तिथं सावलिंग आहे ना. खोलली आता, आता काय करणार मला आता कळलं, आता खोलली. आता ना या दोघांना जॉईन करायचे. आता लावला कांदा, आता गाडी याच्या पण स्टार्ट नको. गाडी आता चावीशा पण चालू नको आला, ऐसा केला त्यांनी. आता बघू. अरे आता दे ना चावी. चल ये बाहेर ये, ढकलत तर देन तुला. नाही तर येत नाही. नाही मी नाही बघला तिला. आता बघा कशी चढतील बघा. गुराड वरात चढतील आता सगळी. 1 2 3. आम्ही चावी कशाला घेतली, कारण की नाही 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 बंद केली आईच. घाम निघला व्हायला, घाम निघला, चालू नाही झाली गाडी. अरे तर तुटल. पिकाला घेतलेली कारण की आम्हाला वाटलं काय गाडी रिक्षा बिक्षा नसेल. आता चल आम्हाला त्यासोबत. हे आयली चल बस. शुभम चल 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 चल. अरे चल ना. इकडच्या उतरव, इकडच्या उतरून दाखव. काय थांबा, गाड्या येतात, गाड्या बघून. नको रे, नको नको, आणशात जा. पैसे नाही भेटणार, आम्ही असंच बोललो. पैसे विषय नाही. टायर कुठं होता. आपटचिला का त्या जाऊन. काय काय करत पैसे नाही भेटणार. त्या मुख्याला कुणी द्यायला सांगितलं होतं, ते खायचंच होतं. नाही पैसे होतं म्हणून आम्ही आधी बँक बॅलन्स चेक केला, मग पैसे दिलं. दोघांनी चेक केला का आपली हाय का लायकी, हा मग देऊ शकता. ठीक आहे. भाई मेरा नाम भी लिखले. तर गाईस मी घरी येऊन झोपलो कॉलेजवरून, कारण की माझी तब्येत नाही बरोबर. आणि हा एंडिंग पण मी दुसऱ्या दिवशी शूट करतो. घशाचा त्रास झाला आहे, तर म्हणजे खोकला झाला आहे आणि इन्फेक्शनसारखा झाला आहे. डॉक्टरने गोळ्या दिल्या आणि का जेवायला दिले त्या पण नाही मला समजत. तर आता मी ब्लॉग आयचंच एंड करतो. ब्लॉग आवडला असं लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. आता मी परत गोळी खाऊन झोपतो.